देवड्यात स्वर्गीय ॲडव्होकेट रवींद्र नाना पगार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। देवडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कसमादेचे भूमिपुत्र स्वर्गीय ॲडव्होकेट रवींद्र नाना पगार यांच्या निधनाने देवडा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। त्यांच्या जाण्याने पक्षाचे अभ्यासू, संयमी व लोकाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। स्वर्गीय पगार यांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोलाचे योगदान दिले। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला। त्यांच्या कार्यशैलीत अभ्यासूपणा, संयम आणि लोकांप्रती जिव्हाळा दिसून येत असे। त्यांच्या निधनामुळे पक्षासह समाजाची मोठी हानी झाल्याचे मत शोकसभेत व्यक्त करण्यात आले। देवडा शहर व तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने सोमवार दिनांक 9 रोजी सकाळी माजी आमदार कैलासवासी शांताराम तात्या आहेर शेतकरी सहकारी संघाच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी स्वर्गीय रवींद्र नाना पगार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। शोकसभेचे प्रास्ताविक प्राध्यापक बी.के. रौंदड यांनी केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर, देवडा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संभाजी आहेर, शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष पंडितराव निकम, अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष कैलास देवरे यांच्यासह जितेंद्र आहेर, किशोर आहेर, सुनील आहेर, कुबेर जाधव, प्रशांत शेवाडे, जगदीश पवार, स्वप्नील आहेर आदींनी स्वर्गीय नानांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। याचवेळी भाऊसाहेब पगार, संतोष शिंदे, अतुल पवार, संजय गायकवाड, चिंतामण आहेर, बाळासाहेब मगर, सचिन सूर्यवंशी, योगेश वाघमारे, काशीनाथ पवार, महेंद्र आहेर, रवींद्र जाधव, दिलीप मेतकर, भाऊसाहेब वाघ, युवराज आहेर, नाना मगर, डॉक्टर किरण आहेर, भाऊसाहेब आहेर, पुंडलिक आहेर, किशोर खरोटे, विजय आहेर, भाऊराव नवले, प्राध्यापक आर्यन सिरसाट, संजय सावळे, साहेबराव सोनजे, गोविंद सूर्यवंशी, गणेश आहेर आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गिरणा वार्ता न्यूजसाठी विनोद देवरे, देवडा।